नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला व्हेज मोमोज आणि त्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी शिमला मिर्च, 1 वाटी गाजर, 1 वाटी कांदा, 1 वाटी कोबी, पत्ता कोबी आहे, चिमूटभर काळी मिरी पावडर घेतले, लसूण घेतलाय बारीक कापून एकदम बारीक केलेलं, अद्रक बारीक करून घेतलंय आणि अर्धा वाटी कोथिंबीर। आणि मोमोजची चटणी बनवण्यासाठी त्याला लागणारं साहित्य: मिरची घेतली 1 वाटी, 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या, 4-5 अद्रकचे तुकडे घेतलेत, 5 टोमॅटो घेतलेत कापून घेतलेत, चिमूटभर मिरकूट घेतले, काळी मिरी पावडर, मीठ, साखर। आता ह्या चटणीचं पाण्यामध्ये टाकून आपण हे उकळी काढून चांगलं शिजून घ्यायचं। मोमोजच्या चटणीसाठी मी टोमॅटो, लसूण, मिरची आणि अद्रक उकडवून पाण्यातून घेतलंय, वरची टोमॅटोची साल पण काढले। आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया, साखर 1 चमचा, ही मिरकूट पावडर आहे काळी मिरीची ती थोडी टाकूया आणि हे मिक्सरला लावून चटणी बनवून घेऊया। आपण मोमोजची स्टफिंग बनवून घेऊया। 2 चमचे तेल टाकते, तेल गरम झालंय। आता आपण लसूण टाकूया बारीक केलेला, अद्रक टाकूया, कांदा टाकूया, आज गॅसवरती व्यवस्थित घ्यायचं, परतून व्यवस्थित अगदी लाल होईपर्यंत नाही हे करायचं, कारण आपल्याला मोमोजची स्टफिंग पाहिजे। गाजर टाकायचं, शिमला मिर्च, आज गॅसवरतीच हे बनवून घ्यायचं, कारण त्याला पाणी सुटलं नाही पाहिजे स्टफिंगला। काळी मिरी टाकूया आपण, तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता, पनीर पण टाकलं तरी चालेल, याच्यामध्ये कांद्याची पात टाकली तरी चालेल, पण मी गाजर आणि हेच घेतलंय, कोबी, कांदा, शिमला मिर्च। मीठ टाकूया चवीनुसार, बघू शकता तुम्ही, पाणी नाही सुटलं पाहिजे, एकदम अशी सुकी झाली पाहिजे। आता कोथिंबीर वरून टाकूया, झाले आपले। आता गॅस बंद करते मी। आता आपण मोमोज तयार करून घेऊया। हे मी अगोदरच पीठ भिजवून ठेवलेलं, त्याच्यामध्ये मीठ, मैदा आणि पाणी घेऊन घट्ट पीठ हे भिजवून ठेवलेलं। आता आपण थोडीशी गोळा करून घेऊया छोटा आणि पातळ लाटूया आपण। एकदम पातळ लाटायची, मीडियम, एकदम पण असं नाही। बघू शकता तुम्ही, पीठ पण जास्त लावायचं नाही त्याला। याच्यामध्ये 1 चमचा स्टफिंग टाकू आपण, बघा तुम्ही, असं मोदकाला आपण मोड घालतो तसं असं मोडत आणायचं, असं हलक्या हलक्या हाताने।
बघा आपले मोमोज तयार आहे. तुम्ही बघू शकता आपले मोमोज तयार आहेत. आता आपण हे स्टीम करायला ठेवूया 10 मिनिटासाठी. तुम्ही बघू शकता आपले मोमोज तयार आहेत.